जालना जिल्ह्यामध्ये विशेष करून परतूर मतदारसंघामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर इंग्रजी शाळांना मान्यता देण्यात आलेली आहे। परतूर शहरामध्ये किड्स ओल्ड इंग्लिश स्कूल याला मान्यता देण्यात आली। मुलं मुली शिकल्या पाहिजेत याच्यासाठी ही शाळा दिली। मात्र या शाळेमध्ये अतिरेकी तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं। या शाळेमध्ये स्नेहसंमेलन झालं आणि या संमेलनामध्ये सर तन से जुदा हे गाणं लावलं। या गाण्याला अलाहाबाद हायकोर्टानं स्थगिती दिलेली आहे। हे गाणं वाजवता येणार नाही। सर तन से जुदा म्हणजे काय? मुंडके छाटा। हे गाणं वाजवलं। हे गाणं वाजवत असताना पाकिस्तानमधला अतिरेकी मुमताज कादरी याचा व्हिडिओ दाखवला, त्याचा आदर्श दाखवला आणि मुंडके तोडा अशा प्रकारचं हे गाणं होतं। हायकोर्टाची स्थगिती असताना हे गाणं वाजवलं। सगळ्या विद्यार्थ्यांना अतिरेक्यांचे कपडे घातले, सगळा पोशाख अतिरेक्यांचा। अतिरेक्यांच्या हातात जशा तलवारी असतात अशा विद्यार्थ्यांच्या हातात तलवारी दिल्या आणि या संस्थेमध्ये अशा प्रकारचं अतिरेकी बनवण्याचं कार्य चालतं। याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। या संस्थेच्या अध्यक्षावर आणि संचालक मंडळावर मोका लागला पाहिजे। हेडमास्तर आणि शिक्षकावर मोका लागला पाहिजे। विद्यार्थ्यांना तुम्ही काय प्रशिक्षण देऊ लागले? मुंडके छाटा। हे भारतात चालणार नाही। असे अतिरेकी बनवणाऱ्या संस्थेच्या संचालक मंडळाने शिक्षकावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल केला पाहिजे आणि यांना वर्षभर किमान जेलमध्ये डांबलं पाहिजे। अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी केलेली आहे। ही मागणी शिक्षण मंत्र्याकडे केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केलेली आहे, जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र दिलेलं आहे, एसपी कलेक्टर आणि सीओ सगळ्यांकडे तक्रार केली। यांच्यावर मोका लावा आणि इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे आणि अशा प्रकारचं शिक्षणाच्या नावाखाली अतिरेकी तयार करण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। अशा प्रकारची माझी मागणी आहे। मी विधानसभेमध्ये आजच तारांकित प्रश्न पाठवलेला आहे, लक्षवेधी पाठवलेली आहे। विधानसभेमध्ये याची चर्चा करू आणि यांच्यावर सगळ्यावर कठोरात कठोर कारवाई करू। बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण आहोत परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये, ज्या ठिकाणचा व्हिडिओ सोशल माध्यमावर वेगाने व्हायरल होतोय। ज्या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये पाकिस्तानी आतंकवाद्याचा फोटो लावून या ठिकाणी बालकांनी नृत्य केल्याचा आरोप जो काही त्या व्हिडिओच्या माध्यमातून या शाळेवरती केला जातो, यातील सत्यता जाणण्यासाठी आज आपण प्रत्यक्ष या ठिकाणी भेट दिली होती। या संस्थेचे अध्यक्ष आणि प्रिन्सिपल जे आहेत ते सध्या आपण त्यांच्याशी संपर्क साधला, ते दवाखान्यात ट्रीटमेंट घेत आहेत आणि आज उद्या आपल्याला या ठिकाणी शाळेमध्ये ते अवेलेबल असणार आहेत। आपल्या ज्या काही बाबी शाळेच्या संदर्भातील आहेत त्यातील जे एक्सप्लेनेशन आहे ते स्वतः देतो असं त्यांनी आपल्याला दूरध्वनीवरून कळवलेलं आहे। परंतु हा जो सोशल मीडियावर जो काही व्हिडिओ व्हायरल होतोय आणि ज्या काही वावड्या उठत आहेत या संदर्भातील इत्यंभूत माहिती आपण त्यांच्याशी दूरध्वनीवरून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तब्येतीचं कारण सांगून दूरध्वनीवरून माहिती देण्यास टाळाटाळ केली। परंतु उद्या प्रत्यक्ष इथं आल्यानंतर आम्ही स्वतः तुमच्याशी संभाषण करू, स्वतः एक्सप्लेन करू की काय बाब आहे, काय प्रकरण आहे, या संदर्भातील माहिती उद्या मी प्रत्यक्ष येऊन देईल अशी ग्वाही या ठिकाणी या शाळेचे प्रिन्सिपल तथा अध्यक्ष तारिक सिद्दीकी यांनी बुलंद आवाज महाराष्ट्राला दिलेली आहे। या ठिकाणी BO ऑफिसचे अधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, यांनी सुद्धा काही गोष्टी यामध्ये तपासामध्ये घेतलेल्या आहेत। त्यांनी सुद्धा इथे व्हिजिट केलेली आहे। त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला काही माहिती देण्यात येणार आहे। आपण ती सुद्धा माहिती या ठिकाणी प्रसारित करणार आहोत। या ठिकाणी जी काही बाब आपल्या निदर्शनास येईल ती सत्यता आपल्यासमोर आणण्यासाठी नेहमी आपल्यासोबत बुलंद आवाज महाराष्ट्राचा मी मारुती गोरबान।
बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आहोत विवादित शाळेतील गेटवर. या ठिकाणी शिक्षण अधिकारी श्रीमती भागवत मॅडम यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. त्यांच्यासोबत गट शिक्षण अधिकारी श्री कवडे सर आहेत. संबंधित व्हिडिओ महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर व्हायरल होऊन जी काही प्रशासकीय कार्यवाही या शाळेवरती, या शाळेवरील व्यवस्थापनावरती करण्यात येत आहे त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. सर, काय सांगाल? आम्ही संबंधित शाळेला कार्य दाखवा नोटीस बजावलेली होती. तसेच आज शाळा भेटीसाठी आम्ही आलेलो होतो. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक तसेच शाळेच्या अध्यक्ष यांनी भ्रमणध्वनीद्वारे कळवले होते की आम्ही 5 वाजेपर्यंत आपल्याला आवश्यक असलेले सगळे कागदपत्र तुम्हाला देऊ. आता अद्यापपर्यंत ते आलेले नाहीत. सध्या 7:30 वाजले म्हणून आम्ही पंचनामा केलेला आहे. संबंधित पंचनामा आमचा पूर्ण झालेला आहे. अद्यापपर्यंत त्यांनी मदत केली नाही. या ठिकाणी एक बाब प्रामुख्याने लक्षात घेण्याजोगी आहे की या संबंधित शाळेच्या अध्यक्ष, प्रिन्सिपल किंवा संचालक मंडळापैकी कुणीही इथं हजर झालेलं नाही किंवा कसल्याही प्रकारची मदत या ठिकाणी या स्क्वॉडला या ठिकाणी शाळेच्या व्यवस्थापन विभागाकडून झालेली नाही. या ठिकाणी श्रीमती भागवत मॅडम आहेत. मॅडम, काय सांगाल? किती वाजता आल्या होत्या आपण इथं? सर 5 वाजता इथं आलो होतो. मी BOना फोन करून कधी माहिती मिळेल तर त्यांनी 5:30पर्यंत वेळ दिला होता. आम्ही 5 वाजता थांबलेलो आहे, पण त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी केलेली नाही. तर उद्याच परत संबंधित शाळेला गट शिक्षण अधिकारीकडे आम्ही भेट देऊ आणि पूर्ण तपासणी करू. या ठिकाणी श्रीमती भागवत मॅडम यांनी सांगितलंय की या ठिकाणी खूप वेळ, जवळपास 3-4 तास वाट बघूनही कुठल्याच संदर्भीय व्यक्तीने या ठिकाणी रिस्पॉन्स दिलेला नाही. त्यामुळं कुलूप असल्यामुळं शाळेची जी काही तपासणी करायची होती ती झालेली नाही. तर या ठिकाणी उद्या गट शिक्षण अधिकारी श्री कवडे साहेब हे परत एकदा व्हिजिट करणार असून जी काही संदर्भीय माहिती मिळेल ती आपल्याला देणार आहेत. बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबाड.